हे आपण जर सातत्यानं करत राहिलो, आपण रागावलो एखाद्या परिस्थितीत, तर त्याचा नंतर अंतर्मुख होऊन विचार केला आणि आपली विचार पद्धती बदलायचा प्रयत्न केला, तर यांनी खूप आमूलाग्र बदल घडू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, की असर्टिव्हनेस ट्रेनिंग आम्ही त्याला म्हणतो, की आपले विचार समोरच्यापर्यंत पोहोचवायचे, पण ते समोरच्याला न दुखावता पोहोचवायचे. आपल्या गरजा मांडायच्या. मी मगाचचं उदाहरण तुम्हाला जे सांगितलं, की बॉसवर एम्प्लॉयी तो एकदम भडकला, की सगळं काम मलाच का सांगताय म्हणून. तर त्यावेळेला जर त्यानं पहिल्यांदाच सांगितलं असतं, की "हे बघा, माझं हे झालेलं आहे, मी आज करू शकतो, पण दरवेळेला मला जमेलच असं नाही, कारण मला माझ्या दुसऱ्या कमिटमेंट्स आहेत." असं शांतपणे न चिडता आधीच सांगितलं असतं, तर तो राग एवढा झाला नसता. तर त्याच्यामुळे आपल्या गरजा कशा मांडायच्या, कशा पद्धतीनं मांडायच्या, समोरच्याला न दुखावता, हेही आपण आपण शिकणं आवश्यक असतं.